तर चला चालू केला आहे व्हिडिओ. पहिलं नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉगच्या चॅनलमध्ये. तर या चॅनलवर पहिलेच सांगतो, या चॅनलवर नवीन असाल तर ते सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून ठेवा, असं दाबूनच ठेवा, म्हणजे तुम्हाला आपले नवीन व्हिडिओज येत राहतील. आणि काय बोलायचं आता, तुला एकदम असा काय बोलतात ते विकी, नॉर्मल ते काय करतात, टॉकिंग व्हिडिओ, ॲज अ रिव्ह्यू व्हिडिओ. तर असं नॉर्मलच करतो आम्ही, असं काय एवढं हे नाही. पण सांगायचं हा व्हिडिओ करावा असं वाटला कारण की आम्हाला जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही कधी शेअर करतो तुमच्यासोबत, आम्हाला असं झालेलं आहे. त्याच्यामुळे हा फर्स्ट टाइम हा व्हिडिओ शूट करतो म्हणजे असं मी ना हे वेगळं पहिल्यांदा करतोय. फर्स्ट टाइम हे असं आता मी जे आम्ही आपल्यात बोलतोय आपण ते आमचं पहिल्यांदा आहे, फर्स्ट टाइम आहे म्हणजे रिव्ह्यू व्हिडिओ. आम्ही असं कधीच नव्हतं केला, तर आता हा पहिला आम्ही एक्सपिरियन्स शेअर करतोय तुमच्यासोबत. तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही कधी परवाच गेलेलो ना, परवाच गेलेलो आम्ही. रविवारी सकाळी गेलेलो. स्टार्टिंगचा किस्सा, स्टार्टिंग पासून किस्सा तुम्हाला सांगतो. आमचा ट्रेक हा कसा ठरला जायचा. तर आधी आम्ही भरपूर वेळा प्लॅन केला गोरखगडला यायचा किंवा कुठला पण गडला यायचा. मी फक्त प्लॅनिंग करत होतो, पण कुठला गड जायचं ते ठरत नव्हता. आणि शेवटी ठरला तो गोरखगडचा. आम्ही नंतर युट्यूबवरती आम्ही त्याचे व्हिडिओज वगैरे बघितले, पण तो खूप आम्हाला कठीण वाटला चढण्यासाठी. तर मला जरा सगळेजण विचार करत होते जायचं की नाही जायचं, आणि परत पोरांची सुट्टी वगैरे पण अरेंज होत नव्हती, तर मग भरपूर प्रॉब्लेम झाले. तर मग काय झालं, एक दिवस निरांनी मला सॅटर्डेच्या रात्री मला निरांनी मेसेज केला 12 वाजता की उद्या पण जायचं का गोरखगडला. मी जरा विचार केला, थोडंफार जरा केलं, म्हणलं ठीक आहे चला. बरेच दिवस कुठे गेलो नव्हतो फिरायला कुठल्या तरी गडावरती, तर डायरेक्ट जाऊया आपण गोरखगडवरती. मग सकाळी फटाफट पॅकिंग वगैरे केली, लगेच निघालो आम्ही 5:30ला. जो आम्ही प्रवास सुरू केला तो एकदम खतरनाकच होता. मस्त होतं. पण नेमका त्याला की खरा हे तुला माहितीच नाही काय तसे जायचं. म्हणजे आमचं मी याला मेसेज कसा केला ते सांगतो. आधी आमचा प्लॅन ठरलेला एकेरीला जायचं, अक्षय वगैरे आम्ही सगळे जाणार होतो. तर मी अक्षयला विचारलं, हां ठीक आहे जाऊया ना. ती म्हणली नाही नको आता, कॅन्सल नको आता नको. मी म्हणलो ठीक आहे. मी विकीला मेसेज केला लगेच. तर तिने मला 12 वाजता सांगितलं नाही नको बघू नंतर, असं 12 वाजता सांगितलं. मग मी विकीला लगेच मेसेज केला, विकी जाऊया का गोरखगड, चला. मग काय आपलं ठरलं. विकी बोलला हा चल जाऊ. तसा आमचा तो 12:30 वाजता ठरला प्लॅन. मग विकी माझ्या म्हणजे बाजूलाच राहतो, विकी माझ्या. विकी घरी आला, सगळं आम्ही 1 वाजेपर्यंत प्लॅनिंग केलं. 1 वाजता सगळं बॅग वगैरे भरली आणि निघालो 5:30 वाजता. 4:30 वाजता उठलो आणि डायरेक्ट निघालो 5:30 वाजता. तर आम्ही इकडून निघालो 5:30 वाजता. आपण थोडं आम्ही थांबत गेलो म्हणून आम्हाला थोडा वेळ लागला. इथून मला वाटतं 65 किलोमीटर असेल ना, 65 किलोमीटर्स. 65 किलोमीटर्स. म्हणजे तुम्हाला टोटल 130 किलोमीटर जाऊन येऊन लागतील तुम्हाला. आणि तुमच्याकडे जर पॅशन प्रो असेल एकदम तुम्ही 300 रुपये तुम्ही काय 300 रुपये आम्ही आणलेले आहे. 300 रुपये पेट्रोल भरलं फक्त, बाकी काहीच खर्च नको. खाण्यापिण्याचा थोडासा खर्च असेल, बाकी काहीच नाही. बाकी काहीच खर्च. जो पैसा वसूल झालेला आहे ना, तुम्हाला एक सांगतो, जो म्हणजे ना खाली म्हणजे तो गोरखगडचा जो हे आहे ना, म्हणजे मेन गेट आहे ना, तिकडून जाण्यापासूनचा जो प्रवास आहे ना, एक नंबर आहे. फुल पैसा वसूल आहे, किती पण पैसे जाऊ दे तुमचे, काय टेन्शन नाही, जावा. पण हा एक सांगतो, म्हणजे फर्स्ट म्हणजे जो करतोय ना ते, जो म्हणजे त्या गोरखगडवर जाणार आहे ना, त्यांनी अशी राजगड सारखा एक किल्ला केलेला असायला पाहिजे. हे म्हणजे प्रिकॉशन सांगतोय मी तुम्हाला. आणखी लहान मुलं पण आलेली, त्यांचा मला अभिमान वाटतो. आणि 40 ते 50 वर्षाच्या बायका पण आलेल्या, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आपल्या पुढच्या पिढीला दाखवायला की एक असं काहीतरी घडतंय आपल्या किल्ल्यांवर. तर मी असं माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे जर गोरखगडवर तुम्ही जाताय तर एक राजगड केलेला पाहिजे आणि तोरणा केलेला पाहिजे. तोरणा केलेला पाहिजे, कलावंतीन केलेला पाहिजे. मग तुम्हाला तो एवढं काय वाटणार नाही. जर तुम्ही नाही केला असेल तर मग गोरखगडला जाऊच नका, कारण की
कलावंतीन जर तुम्ही प्रॉपरली कराल ना, कारण की त्याप्रमाणे सेम थोडासाच कठीण आहे, पण त्याच्याशिवाय तुम्ही जाऊ नका. कारण की ना फर्स्ट पॅच तुम्ही कराल, सेकंड पॅचला ना एक अशी जागा येते, म्हणजे मी तुम्हाला एक खरं सांगतो, माझ्यानी म्हणजे ना झालं नाही थोडे व्हिडिओ वगैरे करायला, कारण की ते जरा कठीण होतं जरा चढायला गेलं, म्हणून ते आपल्याकडे काय हे नव्हतं, गोपुर विप्रो काय नव्हतं, आपला मोबाईल आपण साधे गरीब माणसं घेऊन चाललोय मोबाईल, म्हणून काय ते मी करू शकलो नाही नीट शूट. पण जेवढं आहे ते मान्य करून घ्या, पुढच्या ब्लॉग मध्ये येतच आहे उद्या. तरी पण होईल तेवढं शूट केला, शूट केला आपण. आणि खूप खूप आभार, तिकडे आम्हाला रॅन्डम 4 मित्र भेटले, ते आता आमचे खास झाले, आता ते आमच्यावर असणारच आहेत पुढच्या सगळ्या ट्रिक्सला. तर अवधूतनी एवढे मस्त शॉर्ट्स घेतले, ते तुम्हाला रील्सद्वारे सांगा. आणि त्याचं पण चॅनल आहे, ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलंय, तर ते त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सौरभ पण एक आहे, सौरभचं पण चॅनल आहे, त्याचं पण एक चॅनल, तिथे पण व्हिडिओ खूप छान असतात, त्याचं पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बाकी अजून 2 मित्र होते, विजय आणि कुठला सूरज. ते पण एक नंबर प्लेअर होते, एकदम मस्त, एकदम असं वाटलंच नाही म्हणजे आम्ही रॅन्डम गेलो असं वाटलंच नाही आम्हाला, वाटली एकदम. तर आम्ही आता तुम्हाला सांगतो कशी गेलो. इथून आम्ही 5:30 वाजता निघालो, डायरेक्ट आपण हॉटेल घेतला, कल्याणला आम्ही पेट्रोल भरलं. तिकडून नंतर मग आम्ही स्टॉप घेतला मसागाव मध्ये एक हॉटेल होतं मस्त. आपण पेट्रोल भरलं ना, नंतर मग पुढे गेलो, आपला 1 टन चुकला, त्या टर्निंग वर ना आपला एक हे पण चुकला. आपल्याला जायचं होतं अंबरनाथ बदलापूरवरून, पण आपण गेलो मुरबाड वरून. पण तुम्ही मुरबाड अजिबात जाऊ नका, ते रस्ता एकदम भरपूर बेकार रस्ता आहे तो, खूप खड्डे. तुम्ही तो रस्ता चुकला तरी पण परत रिटर्न या आणि अंबरनाथ बदलापूरच्या हायवे थ्रूच जा, कारण तोच एक रस्ता चांगला आहे आणि सिमेंटचा रोड आहे, जो तुम्हाला सेफली पोहोचवेल. ठीक आहे, थोडंफार ट्रॅफिक वगैरे असतं, पण तो तुम्हाला सेफली पोहोचवेल, काही हरकत नाही. बाकी पुढे मग आम्ही पोहोचलो मसागावाच्या इथे, तिथे मी थोडाफार नाश्ता वगैरे केला. नाश्ता पण मस्त होता, एकदम कुठली भाजी, बटाट्याची भाजी काढतच होता, ते तुम्हाला शॉर्ट्स मध्ये दाखवीनच मी पुढच्या ब्लॉग मध्ये. टेस्ट पण चांगली होती, खूप मस्त. आणि उदगीर सारखं नाही झालं, उदगीर सारखा उदगीर ब्लॉग बघितला नसेल आपला, तर तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो पण बघून घ्या. आणि आपल्या त्याच व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा, जेणेकरून दुसऱ्या ब्लॉगर्सला किंवा कोण तिकडे व्हिजिट करणार असेल, किल्ल्याला भेट देणार असेल, त्यांना तो इन्फॉर्मेशन कळेल. आणि मग पुढे आम्ही मसागावातून थोडा आम्ही पुढे जाणार होतो, पण जरा बघा, कारण की आम्ही विकी थोडीशी पुढे घेतली गाडी आणि मी राईटला बघितलं तर हा गोरखगडचा रस्ता दिसला, कारण की तो खूप छोटा रस्ता आहे तो, कारण दिसून येत नाही, पण तुम्ही गाडी थोडी स्लो नाही तिकडनं, तर मला कळेल. ते मॅपवर परफेक्ट नेतो, मॅपवरून परफेक्ट नेतोय, काही टेन्शन नाही. तर आम्ही स्टार्ट केला तिकडून, आपल्याला किती तरी वेळ लागला. आणि जर्नीज काय मस्त होती, जर्नी खूप एक नंबर, सकाळी धुका वगैरे होतं मस्तपैकी, एकदम हिरवगार. मी तुम्हाला एक महत्वाचा एक पॉइंट सांगतोय हा ट्रेक करायचा. दुपारी ना 11:30-12च्या नंतर अजिबात ट्रेक स्टार्ट करू नका. आणि कारण की ना काय झालं माहितीये का, ते जे दगड असतात ना, दगड एवढे तापतात, आणखी असं उतरावं लागतं, असं हात ठेवून उतरावं लागतं, बसूनच उतरावं लागतं. बसूनच आम्ही तर बसूनच उतरलोय, आणखी आम्हाला थोडी भीती वाटत होती. एवढं काय, आम्ही नॉर्मली सांगतो, असं काय नाही, थोडी वाटत होती, थोडी वाटत होती, 90 डिग्रीच आहे, म्हणून आम्ही थोडं प्रिकॉशन्स घेऊन थोडं हळूहळू उतरलो. काय टेन्शन घेऊ नका, एकदम आरामात चढा, आरामात उतरा, पण दुपारचं जाऊ नका. पुढे आपल्याला स्टार्टिंगला या किल्ल्याला 3 पॅच आहेत. स्टार्टिंगचा पहिला पॅच थोडा कठीण आहे, त्याच्यानंतर दुसरा थोडा डिफिकल्टी लेवल थोडी वाढते, आणि त्याच्यानंतर तिसरा आहे ना तो 90 डिग्री आहे, पण स्टेप्स वगैरे एकदम हे होते, म्हणून मला तर पर्सनली काय एवढं वाटलं नाही, कारण की स्टेप्स चढायला इझी होते. तर असा होता. आणि वरती गेल्यावर आपल्याला एक मंदिर लागतं आणि एक सरफेस आहे, असं म्हणजे झालं एवढाच किल्ला आहे वरती. पण वरती गेलो ते जे आपल्याला एक हे भेटतं ना, व्ह्यू भेटतो ना, आणि की आपण आपण किल्ला केलाय, एक जो कॉन्फिडन्स येतो आणि खूप हे रिलीफ भेटतं आणि पीस पण भेटतं तिकडे. भरपूर एकदम वारा वगैरे असतो आणि खूपच बरं वाटतं वरती गेल्यावरती. तुम्ही एकदा जावा, मग तुम्हाला कळेल की तिथे काय एकदम अनुभव भेटतो.
अशा मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला, शब्दात खरंच नाही सांगू शकत. आणि तिकडून आम्ही रिटर्न आम्ही स्टार्ट आपण उतरायला किती वाजता केला, 12:30ला वगैरे स्टार्ट केलं उतरायला आम्ही. ते 2 वाजेपर्यंत उतरलो, 2-2:30 पर्यंत तिकडे. मग तिकडून आम्ही प्लॅन केला पडले काहीतरी असं डॅमचं, पडाले डॅम होता. सगळेजण एकत्र होतो, आम्ही 4 जण ते आणि आम्ही 2 जण, सगळे बाईक होते, 3 बाईक होते. मस्तपैकी आम्ही बाईक वरती फिरवतो पूर्ण. आणि मग तिकडे गेलो, पडले डॅमवर थोडं फ्रेश वगैरे झालो, तोंड वगैरे धुतलं, मस्त एकदम फ्रेश झालो. डॅमचा पण काही सीन होता, डॅमचा एवढा खतरनाक सीन होता, एक नंबर जबरदस्त सीन होता. बरोबर असं वाटलं की आम्ही कुठल्या तरी स्वप्नामध्येच की काय, एवढं मस्त सीन होता, एक नंबर स्वर्ग वाटत होतं खरं. स्वर्ग स्वर्ग खरं स्वर्ग. आणि पाणी पण ते किती स्वच्छ होतं, स्वच्छ एकदम. फक्त एवढं की त्या पाण्यामध्ये मगरी असतात, जास्त जवळच. आणखी आम्ही गावात विचारलेलं, ते बोलले तिकडे मगरी वगैरे असतात, तुम्ही काळजी घ्या. काय सांगायचं, तिकडचे पण खूप व्हिडिओज आणि वगैरे काढले, ते पण तुम्हाला दिसतील ब्लॉग मध्येच. नक्की एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग, एवढी मला खात्री आहे. तर अजून काय बोलायचं, तिकडून आम्ही रिटर्न आलो आणि गडाच्या पायथ्याशीच ना मस्त नाश्ता चायनीज वगैरे तुम्हाला भेटून जाईल. जे द्वार आहे ना, म्हणजे मुख्य द्वार आहे, पायथ्याशीच आहे, असं तुम्हाला भेटून जाईल. आईस्क्रीम, कोल्ड्रिंक पासून सगळं आहे, सगळं. तर एवढं काय खायचं वगैरे. तुम्हाला तिकडे स्टे करत असेल ना, तर वरती पायथ्यालाच ना थोडंसं वरती गेलं की विठ्ठलाचं मंदिर आहे, तिकडे एक असं मोठासा हॉल आहे, तिकडे टेंट वापरून राहू शकता. म्हणजे समजा तुम्हाला 1 नाईट वगैरे किल्ला करत असेल तर तुम्ही राहू शकता तिकडे, टेंट वगैरे स्टे करायला पण चांगलं आहे. तिकडे गावकरी लोक असतात, ते पण तुम्हाला मदत वगैरे करतील, काय नाही काय लागत आणून देतील, काही प्रॉब्लेम नाही, काय टेन्शन नाही, बिंदास. तर आता तुम्ही एक्सायटेड तर असालच उद्याचा ब्लॉग बघायला. तर आज उद्याचा ब्लॉग बघायसाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. असं वाटतं कधी ब्लॉग आहे तर कधी बघतोय, असं झालं आम्हाला. मला पण आता खूप एक्साइटमेंट झाली. तर तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन अजिबात येणार नाही. आणि ज्यांना तुमच्या मम्मीला वगैरे माहिती नसेल त्यांच्या पण मोबाईलवर ते बेल आयकॉन आहे ते ऑन करून ठेवा, थोडीशी हेल्प होऊन त्या थोडीशी काहीतरी करा, काही सबस्क्रायबर वाढत नाही. आणि मी बघितलं की हे लोक ना, म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत ना, ते व्हिडिओज बघतायत ते सबस्क्राईब करत नाही रे, असं का काय माहिती, करत असेल त्यांना थोडंफार काहीतरी कमी वाटत असेल बहुतेक. आता ठीक आहे, प्रयत्न करतोय, तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच करा, सबस्क्राईब करतीलच असं मला वाटतं. आता हा व्हिडिओ करतील. आणि मला तर असं वाटतं काही चुकत असेल तर ते सांगा रे, मी करीन. कमेंट करा, जे काय वाटतं तुम्हाला कमेंट करा, काही टेन्शन नाही. आपलं चॅनल आहे, काय पण आवडलं नाही आवडलं तरी पण कमेंट करा, आम्ही ते सुधारायचा प्रयत्न करू. आणि पुढे आपण नवीन अजून काय ते आणत जाऊ. काय करायचं आता, तुम्हाला कुठले व्हिडिओज हवे ते पण तुम्ही कमेंट करू शकता. काय म्हणजे कंटेंट तुमच्यासाठी आणू शकतो, कंटेंट तुमच्यासाठी आणू शकतो. एका कमेंट मध्ये सांगा, तसं आम्ही एक्सप्रेस होऊ पूर्ण. आमचं जे काय कॉन्टेंट आहे आपल्या चाईतले तुम्हाला बघायलाच भेटतात. त्यासोबत आपलं हे पण चाललंय ब्लॉग्स वगैरे, कुठले पण गड किल्ले वगैरे किंवा काही पण असो, कुठेही जाऊ आपल्या प्रत्येकाचे ब्लॉग्स असतातच. तुम्हाला हवं ते काय ते कमेंट करा, भेटून जाईल तुम्हाला लगेच. तुम्हाला खूप पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि ते मित्र जे भेटले ते आता लाईफ टाईम साठी, त्यांचं नादच नाही, जे आता भेटले ते लाईफ टाईम साठी राहणार आमच्या सोबत आणि ट्रेक पण होणार आहे त्यांच्या सोबतच. तर काय मस्त भेटलं, मस्त ट्रेक झालं, सगळं मस्त झालं, सगळं जुळून आलं. जे व्हायचं होतं ते होणारच आणि ते होऊनच राहणार. तर काय आता आपलं चॅनल पण एक दिवशी मोठं होईलच. आणि काय मला ना असं बरं वाटतंय की आपले एवढेसे सबस्क्रायबर आहेत, ते 100 लोकांनी जरी बघितलं तरी मनाला शांती भेटते. आणि जे बघून म्हणजे ना बस झालं, बाकी काय नको. 100 लोक तरी बघा, बस झालं, मला काय एवढं हे नाही. बघा आणि एन्जॉय करा लाईफ. आणि तुम्ही पण अशी फिरायला जा आणि आम्ही पण जातो आणि आमचे चॅनल बघा, तुम्ही पण बघा. आणि सगळे प्लॅन असेल ना तर नाही म्हणू नका अजिबात, प्लीज एक्सप्लोर करा. प्लीज एक्सप्लोर करा, एन्जॉय करा, तुम्हाला खूप मजा पण येईल. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.